मोठं करत होतो मी त्यांना पहिले आईचं सुख त्याचा विचार करा आणि तुम्ही काय करताय. पण आज हा जो अनुभव आहे मी फुटून फुटून एकदा जोरात टाळ्या याच्यासाठी व्हायला पाहिजे. जोरात टाळ्या. आज एक सक्का भाऊ तुला भेटलेला आहे. सॉरी, तुझ्या भावाचं पुऱ्या जगात नाव आहे. एक नाही, प्रत्येकाला बोलवलं तर 500 लोक इथं बसले, त्याच्यात 250 लोक इथं व्यक्त करताय. काय नव्हतं चेतन मुंडे, कुठं आई वडील सावरगाव मुंडे, बुलढाणामध्ये. मी जेव्हा बोलत होतो तेव्हा डोळ्यासमोर कोणाचा चेहरा होता? आई वडिलांचा. मला सगळ्यांसमोर तुला एकच विचारायचं, खरं सांगायचं, तुझ्या आई वडिलांसाठी, तुझ्या आई वडिलांनी तुझ्यासाठी काहीतरी कष्ट किंवा काही वेगळं केलंय? हो, चेतन म्हणजे चेतन नाही, तो तुमचा चेहरा आहे. चेतनकडे बघून तुम्हाला थोडा प्रयत्न करायचा आहे आपल्या आई वडिलांना आठवण्याचा. चेतन जे बोलतोय, चेतनचं जे बोलणं आहे यामधून तुम्हाला, आणि एक नाही, याही तर मॅडम आहेत, 5-6 बादल्या पाणी गेलं असेल. कारण मी जोक नाही मारत आहे, कारण की भावना या 5-6 बादल्या नाही, 5-6 समुद्रापेक्षा जास्त आहे. जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. शेती, किती शेती काय? आपली स्वतःची शेती. हो, तुझ्यासाठी आतापर्यंत आई वडिलांनी जे केलं त्याच्यात काही अशा गोष्टी सांग, काही अनुभव सांग जिथं तुला वाटतं की त्यांनी स्वतःला विसरून तुझ्यासाठी केलं. असं कधी झालंय का? लोकांकडून पैसे काढून मला शिकवण्याचे. जोरात टाळ्या व्हायला पाहिजे त्याच्यासाठी. जोरात टाळ्या. बस बस. पाणी द्यायला चेतनला पाणी द्या. यस सर, प्लीज. लक्ष्मण सर आणते पाणी. आज चेतन ऐक, हे बघ तुझ्या भावना खऱ्या आहेत. काय वाटतं आज तुला काही जाणीव झाली का? काही जाणीव तुला आज झाली का? वाटते तुला आजपासून परिवर्तनाची गरज आहे. घे पाणी, घे बाळगी. आज मला फक्त चेतनला पुढे आणण्याची इच्छा नव्हती, तुम्हाला सगळ्यांना चेहरा दाखवायचा होता तुमचा. काय वाटतं आजपासून बदलाची आवश्यकता आहे. हो, याआधी तू आई वडिलांच्या बाबतीत इथं आल्यावर काहीतरी चुकला असं वाटतं का नाही तुला? हो, लय चुकलो. काय चुकलं? मला एक अनुभव सांग प्लीज. काय चुकलं? एवढा अभ्यास नव्हता करत. ठीक आहे, इथून पुढे करशील का? नक्की. हो. तुझा एवढा आटाकटा भाऊ आहे, मी तुझ्या बरोबर आहे. तुझ्या अभ्यासात काय अडचण आहे? माझा पर्सनल आयफोन मध्ये असलेल्या सिमचा नंबर देतो मी सगळ्यांना, तुला देतो. पण आजपासून मला तुझ्या आई वडिलांच्या चेहऱ्यावर जे दुःखाचे अश्रू आहे त्या जागी एक आनंदाचे अश्रू पाहिजे. यस, नक्की येतील? यस, नक्की येतील? यस. चैतन्यसाठी जोरात टाळ्या व्हायला पाहिजे. जोरात. फक्त चैतन्य नाही, तर इथं बसलेल्या प्रत्येक व्यक्तीला आई वडील आठवले. येस और नो? आज शेतातल्या प्रत्येक कामामध्ये मी बोललो एक वाक्य, शेतात